तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका बंड्या, जो गद्दारी करून गेला, जो म्हणाला मी विकासासाठी गेलो. मला एक कळलंच नाही. मी ज्या वेळेला हे आपले विष्णू मुरकुटे दादा, ती साधनाताई आणि समस्त काही लोक आम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये ज्यावेळेस फिरत होतो, माझ्या गाडीचे टायर खराब झाले. एवढा विकास केला ना 12 वर्षामध्ये. आता इतका काय विकास करणार आहे या परभणी जिल्ह्याचा पुढच्या 3 वर्षामध्ये, किंवा जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत. म्हणजे परभणीची हा जर्मनी करणार आहे असं वाटतंय. तुमच्या गावाला आता येणारे पुढचे काही दिवस असा रोड होणार आहे, कसा तेल सांडला की भरून घेणारा. आणि ज्याच्या गावाचे असे रस्ते झाले नाही त्यांनी मला फोन करायचा, मग मी आहे याचा बँड वाजवायला. पाठवणार की नाही? आता याला 14,70,00,000 रुपये याला निधी मिळाला. यानं खर्च किती केला तर 3,78,00,000 रुपये. पण कुठं खर्च केला? याचे जे 2-4 चिल्ले पिल्ले याच्या बाजूला बस 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 करतात, ह्यानं खरं तर विकास त्या लोकांचा केला. बाकी लोकांचा तर काही विकासच नाही. माझ्या गावला जायला रस्ता नाही. एक वेळेस ते रत्नाकर गुट्टे त्याच्यावरती 2दा टीका केली तर त्यानं गावला रस्ता दिला. पण यानं एवढ्या 10 वर्षामध्ये गावाला साधा रस्ता दिला नाही ना. हा आता विकास करणार आहे. आता माझं गाव फळा आणि त्या ज्या विधानसभेमधले आणि बाकी पूर्ण लोकसभेमधले असे काही कामं होणार आहेत. तुम्ही म्हणताल मायला बॉस बरं झालं हो तुम्ही तिकडे गेलात, आमच्या तर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, आमचे रस्ते लई नादर झाले, आमच्या गावाला लाईटी नाही, शेतकऱ्याला एकदम कापसाला भाव ₹1,00,000 क्विंटल, सोयाबीनला तर 50,000 रुपये क्विंटल. असा हा विकास करणार आहे परभणी लोकसभेतल्या लोकांचा. कसं आहे, काही दिवसापूर्वी हा इथे आंदोलन केलं की भाजपचे लोक जास्त नीच आहेत, जास्त माजलेत, ह्याला सगळं काही अदानी अंबानीच्या घशात घालायचं आहे, म्हणून ह्यांना हा शक्तीपीठ करायचा आहे आणि आम्ही हे शक्तीपीठ होऊ देणार नाही. अशाच ह्यानं जे आंदोलन केलं होतं, आता या समस्त परभणीकरांकडून या माध्यमातून बंडू जाधवला, गद्दार बंडाला हा प्रश्न आहे की आता तू ज्या सत्ताधारी लोकांमध्ये प्रवेश केलास तर तू पुन्हा असा शक्तीपीठाला विरोध करणारे तू आंदोलन करणार आहेस का? हा समस्त परभणीकरांकडून हा तुला प्रश्न असणार आहे. बरं, अजून याच्या पुढे विकासाच्या गोष्टी बोलायच्या म्हटलं ते हिंगोली कमी, पण इथं गुटखा मटका वाळू रेती याच्यामध्ये याची किती टक्केवारी आहे आणि यानं किती घबाड जमा केलेला आहे हे माझ्यासह तुम्ही इथले सगळे जे लोक आहात त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्वयंघोषित बाप म्हणतो आहेस ना, तर राजीनामा दे आणि पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहा. तुला नाही हे सगळे निष्ठावंत तुला नाही गाडलं तर हे सगळे जण निष्ठावंत आहेत म्हणून असं सांगणार नाही. आहे तुझ्यामध्ये हिंमत सांग. आणि इथं आम्ही सगळेजण आहोत ना, उद्याच्या उद्या तू इथं राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणूक घ्यायला लावायची. कसं आहे, आम्हाला बोलायला खूप सारे विषय आहेत, खूप सारे मुद्दे आहेत. आज इथं ऐकण्यासाठी आपले दादा आहेत, आपले अजून खूप मोठ्या मोठ्या बुलंद तोफा आहेत. ते हा म्हणतो ह्यांचे जे 6 गद्दार गेले ते म्हणते बॉम्ब टाकतो मारू ते करतो. अरे आम्हाला ऑपरेशन तुडवाच्या गोष्टी आम्हाला जेव्हा आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं, ज्या वेळेला आम्ही मीडियाच्या समोर म्हटलं की ऑपरेशन तुडवा होणार, त्याच वेळेला याला झड प्लस याला सिक्युरिटी मिळाली आणि याच्या घराच्या समोर पोलिसांचा फौजफाटा होता. तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बंड्याला सांगते, ऑपरेशन तुडवा हे होणारच आणि माझ्यासह परभणीतले तमाम निष्ठावंत शिवसैनिक त्या ऑपरेशन तुडवामध्ये सहभागी असतील. कसं आहे, तुझी झड प्लस सिक्युरिटी, तुझी वाय प्लस सिक्युरिटी आम्हाला कशी भेदायची? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे, मातोश्रीचे उद्धव साहेबांचे निष्ठावंत मावळे आहेत. आम्हाला सुरक्षा कशी भेदायची याचं सगळं आम्हाला चांगला गणिमी कावा माहिती आहे. कुठेतरी आम्ही तुला गाठू आणि ऑपरेशन तुडवा सक्सेस करून दाखवू.